गणपती बाप्पा बाहेर येतात मित्रांनो, क्राऊड जो आहे तो पूर्ण क्रेझी झालेला आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉग मध्ये। ऍक्च्युअली मित्रांनो सध्या आपण आहोत लालबाग नगरीमध्ये आणि बाय द वे तुम्ही माझ्या मागे बघू शकता व्लॉग बिल्डिंग वरती आपण आहोत। या व्लॉग मध्ये तुम्ही बरेच गणपती बाप्पाचे पुष्पवृष्टी होताना बघणार आहेत। लालबागचा राजा, मुंबईचा राजा असे बरेच गणपती बाप्पा येणार आहे आणि तुम्हाला व्ह्यू बघायचा आहे का? जे आपण बिल्डिंग वरती श्लॉप बिल्डिंगला रिप्रेझेंट करणार आहोत अँकरिंग इव्हेंट साठी। तुम्ही माझ्या खाली बघा बघू शकतात, हा व्ह्यू आपल्याला प्रॉपर भेटणार आहे सगळा। मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे बघा पूर्ण शॉप बिल्डिंगचे आहेत आपले कार्यकर्ते, आपल्याला पण असं टी शर्ट देण्यात आलेलं आहे। इकडे बघा तयारी चालू आहे बाय द वे सगळ्यांची। थोड्याच वेळात आपला लालबागचा राजा इकडे येणार आहे आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू आपला सगळे बिल्डिंग मधील कार्यकर्ते उत्सुक आहेत इकडे आपल्या गणपती बाप्पाला वेलकम करण्यासाठी। सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत। लालबाग म्हटले की सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पा आठवतात। याला कारण तसेच आहे, लालबाग आणि जवळच्या परिसरात गणेश मूर्ती बनवण्याचे मोठे कारखाने आहेत। सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची मोठी बाजारपेठ आहे। लालबाग मध्ये बरेच गणपती बाप्पा मंडळ सुद्धा प्रसिद्ध आहे। अजून एक मोठी गोष्ट प्रसिद्ध आहे ती म्हणजे श्लॉप बिल्डिंगची पुष्पवृष्टी। यामार्फत आपण आपल्या लाडक्या बाप्पाला पुष्पवृष्टी करणार आहोत। विष्णूचा पूर्ण अवतार म्हणजे दुसरा बिल्डिंग तर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। श्लॉप बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागत। आपले फोटोग्राफर परळचा महाराजा याचा आगमन या ठिकाणी काही मिनिटातच काही क्षणातच होणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे। लहान थोर व कोणालाही कष्ट काही व्याप्ती प्राप्त झाली असेल तर ती दूर करून दे रे महाराजा। तर मित्रांनो श्लॉप बिल्डिंग तर्फे पहिला गणपती बाप्पाचं पुष्पवृष्टी होत आहे ते आपलं आहे परेलच्या महाराजाचं आणि तुम्ही बघू शकता आपला गणपती बाप्पा बघा आलेला आहे आणि ऑलमोस्ट आता 5 ते 10 मिनिटांमध्ये पहिला पुष्पवृष्टी होणार आहे। तुम्ही बघू शकता विष्णूचा कृपा अवतार आहे। तुम्ही बघता ती बॅक प्रोसेस पूर्ण कार्यकर्ते लोक इकडे रेडी झालेले आहेत पहिल्या गणपतीवरती पुष्पवृष्टी करतात आणि थोड्याच वेळात आपल्या परेलच्या महाराजावरती मित्रांनो पुष्पवृष्टी होणार आहे। तुम्ही बघू शकता ते सगळ्याचे बसलेले आहेत गणपती बाप्पाला वेलकम करण्यासाठी। श्लॉप बिल्डिंगवरती मस्तपैकी गर्दी झालेली आणि विष्णूचे कृपा अवतार तुम्ही बघू शकता काय तयारी झाली काढावी लागेल ते।
मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे मित्रांनो थोड्याच वेळात आपला लालबागचा राजा इकडे येणार आहे शॉप बिल्डिंग खाली आणि तुम्ही बघू शकता केवढी गर्दी झालेली आहे. थोड्याच वेळात सगळे रेडी झालेले आहेत आपल्या राजाला वेलकम करण्यासाठी आणि मागे तुम्ही बघू शकता तेजुकेचा राजा आलेला आहे. आणि तुम्ही मित्रांनो बघू शकता ब्रिजच्या दोन्ही साईडला केवढी गर्दी झालेली आहे. हेच आपल्या लालबागच्या राजाची सगळी वेट करतायत आणि शॉप बिल्डिंग सुद्धा तयार आहे आपल्या राजाला वेलकम करण्यासाठी. बघा काय तयारी चालू काय बोला हाय. तुम्ही बघा आहात आपला तेजुक्याचा राजा ऑलमोस्ट आलेला आहे आपल्या ब्रिजच्या खाली. तुम्ही बघू शकता की गर्दी बघा काय तुफान गर्दी आहे इकडे. सगळे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील व्हायला इकडे आलेले आहेत आणि आता तेजुक्याचा राजा टर्न मारून आपल्या या श्रॉफ बिल्डिंगच्या खाली पुष्पवृष्टी होणार आहे. आपला तेजुक्याचा राजा आला बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. वाव व्हॉट अ व्ह्यू व्हॉट अ व्ह्यू. तेजुक्याचा राजा आला बोला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आपला लालबागचा राजा बाहेर आलेला आहे आणि क्राऊडचा एनर्जी लेवल एक वेगळी झालेली आहे. तुम्ही बघू शकता ते बघा एक वेगळी एनर्जी लेवल. गणपती बाप्पा बाहेर आलेला आहे अशी दिमाग बसले पूर्ण लालबाग नगरीमध्ये बघा शॉप बिल्डिंग वरची नजारे. गणपती बाप्पा बाहेर येतात मित्रांनो क्राऊड जो आहे तो पूर्ण क्रेझी झालेला आहे आणि
सॉन्ग प्ले झाला होता, लॉन्डे तुझको आना है, लालबागच्या राजाचा पालखी निघाली राजाची. ते बघून एकदम क्राऊड क्रेझी आहे. तुम्ही आपल्या फुटेजमध्ये बघितलं की केवढा क्राऊड झालेला आहे. बघा गणपती बाप्पा समोरच आहे आपल्या जस्ट. A few moments later.
फुटेजेस वगैरे बघा दिसतात. गणपती बाप्पा कोणता नेक्स्ट वगैरे येतो आणि पूर्ण गर्दी झालेली आहे. तिकडे सगळे न्यूज चॅनलवाले आहेत, फुटेजेस घेत आहेत. टेरेसवरचं दृश्य बघा, सगळीकडे न्यूज चॅनल, सगळीकडे न्यूज आणि पब्लिक जशवर गणपती बाप्पा आलेत सगळे. त्यांना पण काही ना काहीतरी फुटेजेस पाहिजे कंटिन्युअसली. बघा न्यूज इंडिया 18, सा मराठी 18. मित्रांनो, आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन झालं नाही, आपण निघालो आहे घरी. आवाजावरून कळत असेल की आपला आवाजसुद्धा बसलेला आहे वाईदवे. आणि संध्याकाळचे 6 वाजायला 10 मिनटं आहे आणि जस्ट लालबागचा राजा क्रॉस करून गेला आहे श्रॉफ बिल्डिंगला आपल्या विसर्जनाच्या दिशेने, जो की सकाळी 7-8 वाजता जो की विसर्जन होतं आहे. आणि आता आपण निघालो आहे मित्रांनो स्टेशनकडे. एक शॉर्टकट आपल्याला कळाला होता, करी रोड रेल्वे स्टेशनचा मागून आहे. बिकॉज चिंचपोकली स्टेशनला जाणं इम्पॉसिबल आहे, कारण तिथेच जस्ट लालबागचा राजा गेला आहे. तर तिकडे गेला तर आपण मस्त मसाज पण होईल आणि पूर्ण तुम्ही फेसवरून बघू शकता की आपण किती थकलो वगैरे. आणि आवाजावरून तर तुम्ही ओळखून गेलात असेल राईट. पूर्ण आवाज चेंज झाला आहे. सकाळचा आवाज आणि संध्याकाळच्या आवाजमध्ये खूप डिफरन्स आला आहे माझ्या. तर येस मित्रांनो, आहे आपला डे 2. काल आपलं विसर्जन वगैरे झालं, नंतर आपण घरी आल्यावरती आपण एरियामध्ये सुद्धा विसर्जन करायला गेलो. आणि आजही आपला व्हॉइस काय जो आहे का प्रॉपर येत नाही सध्या तरी. सो इट्स ओके, होऊन जाईल. तर मित्रांनो, बाय द वे, हा व्लॉग एंड करायच्या अगोदर मी तुम्हाला म्हणजे आपलं श्रॉफ मॅनेजमेंट, अख्ख्या बिल्डिंगचे मॅनेजमेंट कार्यकर्ते असो, अध्यक्ष वगैरे एक्सेट्रा वगैरे जेवढे कोण मेंबर्स असतील त्यांना मी धन्यवाद बोलतो. आणि आपले मिस्टर अंकल ज्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं होतं, त्यांचं नाव घेऊ शकत नाही, तर तुम्ही सुद्धा जाऊन त्यांना पिंग करत बसाल. आणि बाय द वे, थँक्यू टू ईच अँड एव्हरी मेंबर ऑफ श्रॉफ. आपल्याला इन्व्हाइट केलं. मी काल आपला वरतीच होतो स्टेजवरती, जिथून पुष्पवृष्टी होत होती. तर ऑलमोस्ट डिफिकल्ट जॉब असतो की कंटिन्युअस एवढी मोठी थीम आपण जी बनवली होती कुर्मा अवतारची, ही खेचणं वगैरे कंटिन्युअस हाताला सुद्धा आपल्याला जाणवतं की आपण जेव्हा रशा खेचतो तेव्हा. सो दॅट्स व्हॉट आय कॅन से. श्रॉफ बिल्डिंग मागील बरेच वर्षापासून खूप छान जॉब करत आहे. आपल्या बाप्पांना वेलकम करतोय. विसर्जनाला जाताना बाय सुद्धा नक्की करतोय बाप्पाला. तर येस, एवढंच बोलतो. आणि हा मित्रांनो आजचा व्लॉग संपवतो. तुम्हाला जर आपला हा व्लॉग आवडला असेल तर जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन कंटेंटसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अँड पुढच्या वर्षी लवकर या.